मध्यंतरी डेटिंग ॲपवरून फसवणुकीचा एक विषय समोर आला होता आणि खरं तर त्याच्याच काही महिन्यांपूर्वी मुंबई आणि पुण्यात काही FIRs ज्या आहेत त्या रजिस्टर झाल्या आणि एका व्यक्तीच्या विरोधात त्या FIRs होत्या ज्या लग्नासाठी साईट्स क्रिएट केलेल्या असतात त्या साईटवरून या व्यक्तीने काही महिलांना टॅप केलं, त्यांच्या पुढे स्वतःचा ऑप्शन ठेवला आणि मी तुमच्याशी लग्न करेन असं आश्वासन दिलं आणि पुढे या महिलांकडून त्यांनी घर देतो, सरकारी योजनेतून तुम्हाला मी घर मिळवून देईन, त्यासाठी त्यांनी पैसे घेतले, पर्सनल लोन काढायला लावलं आणि ते पैसे घेतले आणि कालांतराने या सर्व महिलांची त्याने जी आहे ती फसवणूक केली. मुंबई पुण्यात जवळपास 4 ते 5 FIR या व्यक्तीच्या विरोधात दाखल झाले. त्या व्यक्तीला अटक झालेली आहे, पण आता या प्रकरणातल्या जे तक्रारदार आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यातले एक तक्रारदार आहेत ते आपल्याशी बोलण्यास त्यांनी तयारी दर्शवलेली आहे, पण अर्थात त्यांची आयडेंटिटी आपल्याला लपवायची, त्याच्यामुळे सध्या मी त्यांच्यासोबत आहे. नेमका प्रकार काय आहे त्या व्यक्तीचं नाव हे आपल्याला जाणून घ्यायचं, आपण त्यांची संवाद साधू. मॅम, मला सांगा नेमकं तुमच्यासोबत काय घडलं, सुरुवातीपासून मला सिक्वेन्सनी सांगा. ॲक्च्युली जीवनसाथीवरनं त्याचं आलेलं प्रपोजल आणि त्यांनी त्याचं बिझनेस पर्सन म्हणून सांगितलेलं आणि 50 to 70 to 1 CR त्याचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आणि मुंबई लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि आई UK ला असते, बहीण UK ला असते आणि आई फिजिओथेरपिस्ट आहे असं लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर इंटरेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर मग त्यांनी डिरेक्टली कॉल केला आणि डिरेक्टली सांगितलं की माझी आई आता UK ला आहे आणि शी विल बी कमिंग नेक्स्ट वीक. जशी ती येणार त्यासोबतच लगेच मी घेऊन येतो घरी आणि मला पटलेलं आहे. आता मी पुण्यात आहे कामानिमित्त आणि त्यानंतर मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि मग आईशी माझ्या बोलला, त्याच्यानंतर माझ्या दादाशी सुद्धा बोलला की माझ्या UK वरनं येणार आहे आणि मग आल्यानंतर आपण पुढची बोलणी करूया असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर एक दिवस सोडला, मग नेक्स्ट डे त्यांनी मला कॉल केलेला आणि त्यांनी सांगितलं की मेट्रोचं काम अडलेलं आहे माझं. तर पण त्याचे घरचे काय करायचे, काय बोलला तुम्ही? त्याचे वडील असतील, भाऊ बहीण असतील? वडील IPS ऑफिसर होते असं त्यांनी सांगितलेलं. आई फिजिओथेरपिस्ट सांगितली आहे आणि बहिणीचं लग्न झालेलं आणि ती UK ला असते असं त्यांनी सांगितलं. सो म्हटलं की ठीक आहे असेल असं आणि डायरेक्ट लग्नाचा प्रपोजलच तो बोलला की मला सिरियसली लग्नच करायचं आहे आणि लवकर करायचं असं. आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय काय होता ते सगळं तुमच्याशी आधी बोलणं झालं होतं का? बिझनेस पर्सन आहे तो. बोलला की माझे कन्स्ट्रक्शनचे वगैरे म्हणजे बरेच बिझनेस आहे, मी भेटल्यानंतर मी सगळं सांगतो. मेट्रोचे वगैरे काम केलेलं आहे, मेट्रोचे जे आत्ता हे झालेलं गुंदवली किंवा अंधेरीचं ते मेट्रोचे काम मीच घेतलेले आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल लोकांसोबत त्याचे संबंध आहेत खूप चांगले, ते पण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की NGO सोबत काम करतो, अमृता फडणवीस मॅडमसोबत मी काम करतो हे पण त्यांनी सांगितलेलं. आणि एक मला स्क्रीनशॉट पाठवला, फोटो पाठवायचा तो, पण त्यांनी लगेच ते डिलीट पण करायचा. विचारल्यानंतर म्हणे नाही मी सांगतो काय आहे ते आणि मला आत्ता मदत कर म्हणून. असं करून एका नावावर त्यांनी माझ्याकडनं जठार म्हणून होता त्याच्या नावावर 2000 स्टार्टिंगला टाकायला सांगितले, नंतर मग 21,000, मग 11,000. म्हणजे हा कंटिन्यू माझ्याकडे ना मागायला लागला. 13 तारखेला टाकले, मग मी 18-19ला टाकले. मग परत तो बोलला की असं आहे, मी थोडंसं EDच्या याच्यामध्ये अडकलो आहे, त्याच्यातून मला निघायचं आहे, मी येतोच आहे, मला एवढे पैसे दे. ॲट द एंड ऑफ द फेब आणि फर्स्ट वीक एंड ऑफ द सालनी एका बाईशी ओळख करून दिली, ती त्याची बहीण म्हणून सांगितली. तिचं नाव ज्योती गोळे डिसूजा असं आहे, ठाण्याला असतात त्या, आणि त्यांनी बहीण म्हणून सांगितलेली. आणि मग माझं बोलणं पण करून दिलं की माझी बहीण आहे ही. मग त्याच्यानंतर बोललो, मग म्हटलं अरे माझ्या पैशाचं काय झालं, तू देणार होता मला माझे पैसे, मला घरी सांगायचं आहे, दादाला सांगू नको असं मला सांगितलं. आय सेड ओके नो प्रॉब्लेम, पण तू माझे पैसे देऊन टाक असं. आणि कंटिन्यू कॉल करायचं ऑफिसमध्ये आणि अशा लेवलला की आम्हाला मीटिंग्स अटेंड करावं लागतात, सगळं शेड्यूल करायचं असतं, पण हा कंटिन्यू कॉल करायचा. म्हणजे ऑफिसमध्ये सगळे मला बोलायला पण लागले की कॉल्स खूप येऊन राहिले तुझे. त्याच्यानंतर मग त्याने मग तिच्याशी बोलणं वगैरे झालं, मग बोलायचं, ती पण बोलायची. मग तिला विचारलं ते ती म्हणे हो मी डिवोर्सी आहे, मला एक मुलगा आहे 15 वर्षाचा. तेव्हा म्हटलं की नाही बहिणीचं नातं असू शकतं, एवढं खान नातं कुणी हे चांगलं पवित्र नातं तर नाही करणार. मी म्हटलं ओके, मी बोलली. त्याच्यानंतर म्हणे की म्हटलं अरे मला पैसे दे माझे. तर बोलले की नाही मी तुला देतोय, तू एक काम कर ना, माझं मॅकबुक अडकलेलं आहे पोलीस स्टेशनला याच्यामध्ये EDमध्ये त्यांनी घेतलेलं आहे, तू मला मॅकबुक घेऊन दे, माझे सर आहेत ते पैसे देतील लगेच तुला, मी सांगितले त्यांना ते देतील पैसे.
असं करून त्यांनी माझ्याकडनं मॅकबुक घेतला आणि त्याच 5 नवीन मॅकबुक घेऊन देतो. येस नवीन मॅकबुक माझ्या नावावर घेतलं, ते पण लोनवर. त्याच्या आधी त्याने मला कॅशचं क्रेडिट बिलचं पण लोन काढायला लावलं, म्हणजे त्याचे हप्ते मी भरून टाकेल. आणि घरात ते लोन कशासाठी काढायला लावलं होतं? ते याच्यासाठी की त्याला ते क्लिअर करायचं होतं ईडीसाठी. म्हणजे हे क्लिअर झालं तर मी तुझे लगेचच्या लगेच पैसे देईन. हा पैसा अडकला तो काढण्यासाठी मी परत पैसे दिले. म्हटलं आता याचं ट्रेडिंग सुरू होणार आहे म्हणून ट्रेडिंगसाठी म्हणून तो मॅकबुक मागितला, तोही मी घेऊन दिला. तो होता 93,100 रुपीजचा. त्याच्या वेळेस तो मग तुम्हाला आला भेटायला, ऑडी घेऊन आलेला. 7 फोन होते त्याच्याकडे. म्हणे हो माझ्याकडे एवढे फोन असतात, मला खूप कामं असतात. असं म्हटलं नक्की काय करतोस तू? तो म्हणे मी कन्स्ट्रक्शनचं वगैरे करतो आणि हवालाचं काम करतो, असं त्यांनी सांगितलं. मग तिथेच माझं क्लिक झालं की आपण फसलो गेलो आहे आणि आता पैसे काढणं हाच एकमेव आपल्याकडे उपाय आहे. बरं, त्यांनी तुम्हाला घर घेऊन देतो तुम्हाला असं आश्वासन दिलं होतं? नाही, मला एकदाच बोललेला घराचं. तर म्हटलं मला गरज नाही आहे, तुला जर लग्न करायचं आहे तर मी का घर घेऊ, तूच घे, तुला करायचं असेल तर कर, मी काही घराच्या याच्यामध्ये नाही हे कर. अंधेरीला त्यांनी सांगितलं होतं मला, अंधेरीला 4 बंगल्याला सांगितलं होतं त्याने की तिथे मी घर घेऊन देतो, म्हणजे 70,000 भरावं लागतील. म्हटलं सॉरी मी पे नाही करणार, तू माझे पैसे मला रिटर्न कर, मला घराची गरज नाही आहे. तर म्हणे ठीक आहे, म्हणे मग मी करतो. नंतर म्हणे तुझ्या नावाने आणि माझ्या नावाने कंपनी ओपन केली आहे. बरेच त्यांनी असे खोटे आश्वासन हे केलं. पण म्हटलं आपण फसलो गेलो आहे, आधी घरी सांगितलं नाही आहे. आईला कुठेतरी कुणकुण लागली होती तर म्हटलं नाही कसं काही नाही आहे, म्हणजे नक्की चांगला आहे का बघून घे मुलगा तो. कारण की कसं होतं की मी 96 कोळी मराठा आणि त्याचं आडनाव त्यांनी भोसले सांगितलं, विराज भोसले. आणि म्हटलं मग हाय, आणि कोल्हापूरचं सांगितलं जे खोटं निघालं. ॲक्च्युअल त्याचं नाव त्यांनी बरेच नावं टाकलेलं आहे, युगंधर आहे, बरेच नावं आहे त्याचे. युवराजच्या नावावरच मी हे केलं होतं, तो मला दादा म्हणून सांगितलं होतं त्यानं. तर युवराजच्या अकाउंटवरच मी पैसे टाकलेले. त्याच्यानंतर मग एका मुलीचा फोन यायचा आणि मग ती मुलगी त्याला विचारायची की तू भेटणार आहेस का. म्हटलं काय हिचं प्रकरण काय, तो कॉन्फरन्सवर असायचा. ती मुलगी खूप रडायची आणि मग त्यांनी सांगितलं हो मीच्याकडनं पण मी पैसे घेतलेले आहे, पण मीचे पैसे देणार आहे. ही माझ्यासाठी लग्नासाठी मागे लागली. म्हटलं मग तू तिला पण सांगितलं आहे का. म्हणे हो. आणि मग त्याच्या प्रत्येक कॉलवर ही ज्योती गोळे डिसूजा ही प्रत्येक वेळी असणारच. आणि मग ती धमकी पण द्यायची. मग तिला पण सांगितलं की काय झालं विचारलं तर म्हणे बावळट आहे, सायको कॅरेक्टर आहे, म्हणे ती यांच्याकडे लग्नासाठी मागणी घालते, लग्न करते. असं तर नाही होणार. म्हटलं की काहीतरी असेल ना रिझन, की एवढी लग्न म्हणते म्हणजे काहीतरी रिझन असेल, भेटलं असेल. नाही भेटलेलं नाही की खूप घाण आहे दिसायला. मी एकदाच भेटलेलं, व्हिडिओ कॉलवर बघितलेलं. आत्ता मला कळलं की ते भेटलेलं सगळं झालेलं, ती स्टोरी वेगळी होती, म्हणजे आहे ती नंतर सांगेल मी. त्याच्यानंतर मग मी हा बाईचा नंबर काढला. मला डाऊट आला, अहो जाऊ का घालते, तर म्हणे ती मूर्ख आहे, ती अशीच करते म्हणे. आणि तुझी काही डोक्यावर पडली आहेस का, 15 वर्षाचा तिला मुलगा आहे, मी कसं काय असे लग्न करेल का, तू काही डोक्यावर पडली. तिलाच बहीण म्हणून सांगितलं होतं. बहीण, तिलाच बहीण, त्याने बहीण म्हणूनच इंट्रोड्यूस करून. नंतर म्हणाला की नाही लग्नाची मागणी आहे. नाही ती पुण्याची एक होती तिच्यासाठी. आणि मग हिच्याशी मग मी फेसबुकवरनं हिच्याशी कनेक्ट झाली. मला डाऊट आलेला काहीतरी गडबड मोठी आहे, आपण फसलो तर गेलोय, पण अजून मुली नको फसायला. कारण की ऑलरेडी एक 67 लॅक्सला फसली आहे, एक मी फसली आहे, अजून कोणी असतील माहित नाही. अजून काही तक्रारदार तुमच्या संपर्कात आहेत का, तुम्हाला माहिती आहेत किती तक्रारदार आहेत? हो माझ्या संपर्कात अजून आहेत, दोघी आहेत. आम्ही तिघी आहोत. त्या पण आम्ही फेसबुकवर मी जेव्हा पोस्ट केलं तुम्ही आणि अजून तिघी अजून आहेत त्या तिघी जण. मी फेसबुकवर झालं त्यावेळेस मग त्या इंटरॅक्ट झाल्या माझ्याशी. त्याच्यातल्या एक होत्या पुण्याच्या त्या स्त्री सूत्रमच्या फाउंडेशनच्या फाउंडर आहेत त्या, त्यांच्याशी कनेक्ट झाली. मग त्यांना पण त्यांनी तसंच केलेलं. पण मी जेव्हा पोस्ट टाकली त्यांना कळालं की हा असाच आहे. मग त्यांनी पण बरीच माहिती हे केली. आणि त्या स्त्री सूत्रमच्या नावाखाली बाकीच्या ज्या दोघे आहेत त्यांना घर देतो, निर्भयाचं आहे गव्हर्नमेंटचं काही, त्यांच्यासाठी घर करून देतो असं सांगून त्या दोघींकडनं पैसे घेतले. आणि त्याने ते विदिन अ वीक घेतले, दिवाळीच्या दरम्यान घेतले पैसे. ते पैसे घेतल्यानंतर मग त्यांनी मी मला कधी कळलं की फायनल की आता आपली फसवणूक झालेली आणि तुम्ही पोलिसांमध्ये कधी गेला? मी पोलिसांमध्ये सर जाणार होती खूप लवकर, पण काय झालं यांनी मग मला खूप टॉर्चर करायला ह्या दोघांनी सुरुवात केली. मग ही म्हणाली की नाही त्यांनी तर सांगितलं तुझं लग्न ठरलंय, असं आहे तसं आहे. म्हटलं नाही. मग ती म्हणाली की यांनी तुला पण लग्नाची मागणी घातली आहे का.
म्हटलं हो. म्हणे हो आमचं ठरलेलं आहे, तुला नाही माहिती? म्हटलं नाही. त्याने तू तर बहीण म्हणून बोललेलीस. ती बोलली की नाही आमचं ठरलेलं, आम्ही कमिटेड आहोत एकमेकांशी. मग माझं सटकलं देतं की अरे हे काय चालू आहे ना, म्हणजे खेळ चालला ना मुलींचा, मग तुला माहीत कसं नाही? आणि ते लिव्हिंगमध्ये राहतात, ठाण्याला राहतात ते दोघेजण, आणि ते लिव्हिंगमध्ये राहतात. आणि अजून एकाकडनं पण मला कळलं की ते लिव्हिंगमध्ये आहे आणि कमिटेड आहे. ते होते कमिटेड, माहीत नव्हतं. झालं ठीक आहे, मी एवढंच बोलली की मला पैसे रिटर्न कर. मग त्याच्यावरती मला अर्वाच्य बोलायला लागली. मग माझ्या आईने ते ऐकलं. मग आमच्या घरात असं घराण्यात कधी झालं नाही ह्या सगळ्या गोष्टी. मला खूप भीती वाटली ह्या सगळ्या गोष्टीची की आता पुढे काय. मग माझ्या आईची तब्येत खराब झाली. मग त्याच्यानंतर मग खूप त्रास दिला त्याने मला, तिनेपणाने त्याने पण. आणि मग तिने खूप ॲब्यूज लँग्वेज यूज केली मला. म्हणजे इतकी ना घाण बाई आहे ना ती, की तिने खूप घाण यूज केले वर्ड्स. तो मग त्यावेळेसच करणार होतो, पण सडनली आईने ऐकलं आणि त्याचा धक्का घेतला. मग तिची तब्येत जूनपासून जी खराब झाली, जूनमध्येच मी करणार होती याच्या विरुद्ध सगळे प्रकरण, आणि झालं होतं ते सगळं. माझं बोलणं पण झालं होतं, प्रूफ पण सगळे होतेच माझ्याकडे. आणि मग नंतर मग हे सगळ्यामध्ये मग ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या दिवशी यांनी ह्या परत माझी आई सिरियस असताना पण ह्या माणसाने माझ्याशी भांडलं. त्याला काय म्हटलं, माझी आई सिरियस आहे तर फक्त माझे पैसे क्लिअर कर. मग त्यांनी ते न करता त्या बाईला फोन करायला लावला. आणि त्यावेळेस माझा दादा तिच्याशी बोलला. दादा म्हणे थांब मी बोलतो तिच्याशी. मग ती म्हणाली की आमचं असं आहे तसं आहे. मग दादा पण बोलला की मग असं होतं तर तुम्हाला राईट्स नाही आहे ना कुठल्या मुलीचं हे करायला. म्हणे नाही, आमचं सगळं बघून पत्रिका बघितली मी, त्याचे सगळे कागदपत्र सगळे बघितले. म्हणे मी पहिला धोका खाल्लेला आहे, त्यामुळे मी सगळं बघितलं. म्हणे मग तुम्हाला हे कळल्यानंतर तुम्ही कसं काय थांबलात? मग तुम्ही सांगितलं नाही का? अहो म्हणे मला कळलंच नाही ना असं की आहे, मी एकटीच आहे, मला आईवडील नाही, मला बहिणीने, म्हणजे ती पण स्टोरी टेलर आहे, म्हणजे ती पण खोटं बोलते. आणि सांगितलं की मी पॅनासॉनिकमध्ये आहे, मला 1 लाख सॅलरी आहे. बऱ्याच तिने पण खोटे बोललेले आहे. दसऱ्याच्या दिवशी आली आणि मग तिने मला फोन केला, याला मी पैसे मागितलं, कुठे आहेस तू? मग हा मला टॉर्चर करत होता. मग मी पण म्हटलं की कुठे आहेस, काय माझे पैसे दे, नाही तर काहीतरी हे कर. नाही मी तिला सोडलेलं आहे, तिच्यासोबत माझी काही संबंध नाही. म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं, पण माझ्या पैशाचं काय झालं? मला आईला ट्रीटमेंटसाठी लागत आहेत पैसे. म्हटलं माझे एवढे पैसे, माझे 1000 असतील, लाख असतील, किती तुमचे पैसे त्यांच्याकडे. मला सांगा मग असतील. हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी कॉन्टॅक्ट कधी तोडला? त्यांनी कॉन्टॅक्ट तसा तोडला नव्हता. त्यांनी मला माझी गोल्डची चेन, माझं ब्रेसलेट, माझं क्रेडिट कार्ड, हे सगळं मला क्रेडिट कार्ड घेऊन गेला. ते स्वाईप केलं त्यांनी पुण्याच्या तळेगाव दाभाडेला. ॲट अ टाइम 40,000चे केलं. त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की ती जी गोळे आहे तिने काय ऑफिसमधनं पैसे उचललेत तर ते द्यायचे, तर ती नाही तर अडकेल, तिची जॉब जाणार, तर तू मला हेल्प कर, मी तुला लगेच देतो. असं करून मी क्रेडिट कार्ड पण मी कमी याचंच घेतलं लिमिटचं. मला कुठेतरी डाऊट होता, पण म्हटलं पैसे तर काढायचे आपल्याला. पण तो काहीतरी गेम खेळायचा आणि इतका हे करायचा, कंटिन्यू करायचा सर फोन तो आम्हाला. म्हणजे मला तर इतका कंटिन्यू ना, म्हणजे असं रात्रीचा असं फोन हातात ठेवायला लागला. रात्री 2ला 2:30ला भूक लागली, हे लागले, पैसे दे. मग छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला तो फोन करायचा. आणि आता हे सगळं तुम्हाला तुमच्यासोबत घडलं, तुम्हाला कळलं की आता आपण फसलेलो आहे. तुम्ही पोलिसात कधी गेलात? मग आई माझी गेली ऑक्टोबरमध्ये गेली, 10 ऑक्टोबर. मी त्याच्यानंतर आमचे रिच्युअल सगळे झाले, तिचे सगळे केले. म्हटलं नाही आता शांत नाही बसायचा, याने परत काहीतरी गडबड केलीच असेल, कारण की याची कॅटेगरी तेच आहे, हा याचा बिझनेसच तो आहे. त्याच्यानंतर मग मला कळालं की हा अलिबागला गेला त्या बाईला घेऊन, आणि तिथे त्यांनी रिसॉर्ट बुक करून सेलिब्रेशन केलं, बर्थडे सेलिब्रेशन केले असं मला आलं. आणि प्रूफ पण आले माझ्याकडे त्यांचे. मी म्हटलं हे काय? तर म्हणे मी पुण्यातच आहे, मी असंच आहे, तू काय डोक्यात पडली का, आणि मी तुला संपवेल. मग धमकी खूप द्यायचा तो. मग म्हणे की तुझ्यात हिंमत असेल, तुझा भाऊ फार बोलतोस ना, त्याची हिंमत असेल तर आण, बोले मी येईल. मग दादा बोलला जागा तुझी असेल आम्ही येतो, आम्ही भेटतो. म्हणे चालेल, काय हरकत नाही. कुठला यायचाच नाही. मग एक बाईला काहीतरी हे केलं फोनवर की म्हणे की माझा आजारपण आहे, मी आता चालली, थायरॉइड झाला आहे मला, म्हणजे तिला थायरॉइड झाला आहे, मी आईच्या ट्रीटमेंटसाठी चाललो. मग मेडिकल ट्रीटमेंटसाठी त्यांनी पैसे घेतले. मग फोटो पाठवले की मला हार्ट अटॅक आला आहे. त्यावेळेस पण मी ॲडव्हान्समध्ये पैसे ऑफिसमधनं काढले आणि दिले. म्हटलं हा मेला तर मग माझे पैसे अडकून कुठे जाणार, बाकीच्यांचे पण असतील. त्याच्यानंतर मग जवळपास किती लाख त्याच्याकडे सध्या आहेत? सर असे मी ऑनलाईन जेवढे दिलेले आहेत ना ते 6-6.5 लाख आहे, क्रेडिट कार्डचे वगैरे जे धरून.
त्यांनी मला एकही EMI दिलेला नाही आणि प्लस म्हणजे गोल्डचे धरून जर घेतलं ना तर माझे जवळपास 5 तोळे सोनं त्यांनी विकायला लावलेलं आहे. ते कॅश घेऊन गेलेला होता, काही कॅश घेऊन गेलेला आणि ब्रेसलेट जे एका खूप घाण माणसाला एक पाठवलं होतं. त्यांनीच क्रेडिट कार्ड पण घेऊन गेलेला, असा बारीकसा होता. आता मला लक्षात पण नाही कारण की मी तरी जवळपास किती असेल? तरी 12 लाख पर्यंत जात आहे सर. मला सांगा, तुम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली का, त्याला अटक केली का? हो सर, त्याचे 3 ठिकाणी झालं होतं. असं सगळ्यात पहिले त्याला उचललं, ते गेला आम्ही फेब्रुवारीमध्ये त्याचं हे केलं, ॲक्शन घेतली. आम्ही होम मिनिस्टरच्या इथे गेलेलो, त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली, पाटणकर सर म्हणून त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप हेल्प केली, किशोर सर आणि पाटणकर सर. आणि मग तिथून मग आम्हाला डायरेक्ट त्यांनी सांगितलं तुम्ही FIR दर्ज करा आणि मग मी करतो. आणि मग गव्हर्नमेंटने आम्हाला खूप छान साथ दिली याबाबत. म्हणजे अटक कधी झाली त्याला? त्याला आम्ही टाकले 3 तारखेला टाकले आम्ही, 3 ते 4 तारखेला. आणि त्याला 6 तारखेला उचललं ओशिवारा, म्हणजे अंधेरीतनं असं ऐकण्यात आलं की त्याला अंधेरीमधनं उचललं असं. आणि सध्या कुठे, म्हणजे कुठे ठेवलं त्याला? काय तो पहिले तो मुलुंडला होता, नंतर मग विरारला आला, विरारवरनं मग दहिसरला त्याची झाली आणि तो आता पुण्याला गेला. कारण की पुण्यात पण एक आहे तिची मोठी अमाऊंट आहे, तर तिने पण चंदननगर किती अमाऊंट आहे त्यांची, काय आयडिया? त्यांची अमाऊंट 67 lakhs आहे टोटल. 67 lakhs आहे. हे संपूर्ण प्रकरण अर्थातच खूप धक्कादायक आहे, खूप भीषण आहे. मला सांगा, शेवटचं तुमची आता मागणी काय सध्या? आमची मागणी हीच आहे की त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, कारण की त्याने 2021मध्ये पण सेम स्कॅम केलेला होता. म्हणजे हा तसाच आहे. परत तो बाहेर निघाला आणि त्याचं एकच वाक्य होतं, तुम्ही कुठेही गेले ते सगळे पोलीस माझ्या याच्याचे डिपार्टमेंट माझ्या ताब्यात आहे, माझं कुणीही काही वाईट करू शकणार नाही. आत्ता पण त्यांनी मला अशी धमकी दिलेली आहे की मी यांचे पैसे देईल पण तुझे पैसे देणार नाही, कारण की तुझ्यामुळे मी अडकलो आहे, तर तुला तर मी सोडणार नाही. म्हणजे तो मला डिरेक्टली धमकीच देतोय की हां मी तुझं असं करेल तसं करेल, तर धमकी देतोय तुझ्या भावाला आणि तुला काही सोडणार नाही असं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात म्हणजे आम्ही जे हे घेतलेलं आहे की आमच्या एकदम पहिल्यांदाच असं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आईला पण, म्हणजे मी माझ्या आईला पण गमावून दिलं. त्याच्यामध्ये बाकीच्या दोघी ज्या आहेत त्यांनी पण त्यांचं खूप काही गेलेलं आहे. कारण की सर कसं झालं, हे मानसिकता आणि EMI भरायचं, घर चालवायचं, काय करायचं, आमचे जे स्वप्न होते की आम्हाला घरचं आहे किंवा आमचं लग्नाचं, आम्ही लग्नासाठीच होतो ना सिरियस, असं तर नाही की लेट होतं काय होतं. पण तुम्ही एका स्त्रीचं एवढं कसं काय वापर करून त्याचं हे करू शकतात, हा एक सवाल आहे. सेकंड म्हणायचं की नेत्यांमध्ये त्याच्या ओळखी आहेत, पोलिसांमध्ये ओळखी आहेत, की त्याला फोन वगैरे येताना तुम्ही बघितले होते? तो SP वगैरे असं कोणाचे तरी नाव सांगायचा आणि कॉन्फरन्सवरच सर तो करायचा. त्याच्याकडे 7 फोन आहे, 6 का 7 फोन आहे त्याच्या. प्रत्येक फोनवरनं तो असाच सांगायचा आणि काही कळलंच नाही. 6 नंबर आम्ही काढले, याला प्रत्येकाला वेगवेगळं अकाउंट सांगितलं होतं त्याने. आणि त्याला माहिती होती, तू फार CIDची चौकशी करते. नंतर त्यांनी जे आहे की स्त्री सूत्रमवाल्या मॅडमनी मग त्याच्याशी बोलले. त्याच्यानंतर त्यांनी मग माझे फोन जे आहे ना जानेवारीपासून म्हणजे डिसेंबरपासूनच त्यांनी कमीच करायचा. आणि मग म्हटलं अरे EMI माझे पैसे तर दे. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये सांगतो की ती खोटं बोलते आणि तिचे फक्त 30,000च आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच सांगते की खोटं बोलतात ह्या आणि एवढे पैसे नाही, मी सगळ्यांचे पैसे दिले. बाकी तक्रारदारांना तुम्ही कुठे कसा भेटलात? बाकी तक्रारदार असं झालं की मी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर मग मला स्त्री सूत्रमच्या ज्या फाउंडर आहेत त्यांचा मेसेज आला. त्याच्यानंतर अजून 2-3 मला मेसेज. सोशल मीडियाद्वारे या सर्वांना भेटलात. खरं तर खूप धक्कादायक हा प्रकार आहे. मॅट्रिमोनियल साईट्स जे असतात तिथे लोक आपला जीवनसाथी असेल तो निवडण्यासाठी त्या साईट्सचा वापर करतात. पण कुठेतरी आपण पाहिलं की या साईटमार्फत, या मल्टिपल साईट्समार्फत सध्या जी आहे ती जवळपास 3 ते 4 FIR तर आहेत. पुण्यात एक चंदन नगर पोलीस स्टेशनला एक FIR आहे, मुलुंडला आहे, दहिसरला आहे, नालासोपाराला एक FIR आहे. तर आपण पाहिलं तर या मल्टिपल FIR झालेल्या आहेत आणि कुठेतरी या सर्व महिलांना जे आहे ते लग्नाचं आमिष दाखवून फसवण्यात आलेलं आहे. सध्या विराज भोसले या व्यक्तीला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. पण या सर्व महिला ज्या आहेत त्या मागणी करत आहेत ती न्यायाची. त्यांना न्याय कधी मिळतो हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.